जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की कर्जमुक्त कोण होणार आहे आणि कर्जमाफी कोणाला मिळणार आहे। बरोबर आहे का नाही? आपण जनरल म्हणतो कर्जमाफी, पण आता यामध्ये कर्जमुक्त कोण आणि कर्जमाफी कोण हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता याच्यातला पुन्हा एक असा प्रश्न आहे की बऱ्याच शेतकऱ्याला माहीतच नसते की आपलं कर्ज कोणत्या प्रकाराचं आहे। अल्पमुदत कर्ज आहे, मध्यम मुदत कर्ज आहे का दीर्घ मुदत कर्ज आहे। आता तुम्हाला सांगतो, या कर्जमाफीमध्ये सगळेच काय पीक कर्ज जे घेतलेले ते सगळे काय माफ होणार नाहीत, हे सुद्धा समजून घ्या। कारण जे विरोधक म्हणतायत का की बाबा या कर्जमाफीमध्ये अटी निकष नियम लावले, आता लोक तुम्ही काय ऐकलंय, ज्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आहे त्यानं 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत घेतलेलं आहे। 30/9/2025 पर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत भरलेलं नाही 2 लाखाच्या आतलं कर्ज, त्याला हे माफ होणार आहे। बरोबर आहे, पण त्याला हे माहीत पाहिजे आपलं कर्ज दीर्घ मुदतीचं आहे, मध्यम मुदतीचं आहे का अल्प मुदतीचं आहे। बरोबर आहे का नाही? मग आता आपलं या प्रकारात बसलंय का नाही हे जेव्हा याद्या लागते तेव्हा कळन। पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत असते की आपलं कर्ज कोणत्या प्रकारात आहे। मग आता यामध्ये कर्ज माफी कोणाला मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत घेतलेलं आहे आणि 30/9/2025 पर्यंत थकीत आहे, 31/3/2026 पर्यंत भरलेलं नाही, त्या शेतकऱ्यांना 2 लाखाच्या वरची मुद्दल आणि व्याज जी काही रक्कम येईल ती रक्कम भरल्याच्या नंतरच त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये येणार। त्याची प्रक्रिया कशी असणार आहे ती नंतर सांगतो, पण तेव्हा हे मिळणार आहे। आता कर्जमुक्त खरा कोणता होणार आहे? जसं या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। मग आता कर्जमुक्त कोण होणार? जसे या 1/4/2019 31/3/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचं पीक कर्ज घेतलेलं आहे किंवा मध्यम मुदतीचं पीक कर्ज घेतलेलं असेल आणि त्यांना पुनर्गठन किंवा पुनर्गठन केल्याच्या नंतर त्यांचं जर अल्पमुदतीत घेतलेलं असलं तर ते मध्यम मुदतीत रूपांतरित झालेलं असेल, त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे। आता कर्जमुक्ती कशी? कारण त्यांचं मुद्दल आणि व्याज हे 2 लाखाच्या आत असणार आहे। त्यांच्या डायरेक्ट आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर ते पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत, म्हणजे ते शेतकरी कर्जमुक्त व्हालेत। आणि 2 लाखाच्या वरची भानगड काय आहे, त्या हिला जेव्हा वरची रक्कम भरतील आणि त्यानंतर ते 2 लाख खात्यात येतील। आता ह्या सगळ्याला आधार प्रमाणीकरण करायचे, ज्यावेळेस याद्या लागतील त्यावेळेस जे पात्र होतील त्यानं आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर 2 लाखाच्या आतल्याला त्यांच्या खात्यात डायरेक्ट येणार आणि 2 लाखाच्या वरच्याला त्यांची आधार प्रमाणीकरण झाल्यावर सुद्धा जी काही रक्कम येईल ती रक्कम त्यांना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये भरावी लागणार आणि त्यानंतर बँकेचा अहवाल शासनाकडे जाणार की यानं भरलेत बा, आणि त्यानंतर मग ते 2 लाख रुपयाची कर्जमाफी त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। अशी ही सरळ सरळ सोपी प्रक्रिया असणार आहे। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कर्जमुक्त कोण होणार आणि कर्जमाफी कोणाला मिळणार। आणि शासन निर्णयामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी या तारखेदरम्यान कर्ज उचललेले त्यामध्ये उचल केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। कारण बारकावे आपल्या लक्षात येत नाहीत आणि नंतर आपल्याला वाटतं की आपलं नाव याच्यात काऊन आलं नाही बापा, मी आता त्या स्वप्नसंगच घेतलं होतं। मग ते अल्पमुदत पीक कर्जाचं त्यानं जर पुनर्गठन केलेलं असेल तर ते मध्यम मुदतीत जातं। मात्र ज्या शेतकऱ्यांचं दीर्घ मुदतीचं कर्ज असेल तर ते या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी मला तरी वाटते बऱ्यापैकी तुमच्या स्पष्ट लक्षात आल्या असेल, त्याची प्रक्रिया लक्षात आली असेल। आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुन्हा मनात काही प्रश्न असतील तर डायरेक्ट कमेंटमध्ये लिहायचे, आपण त्याचं सविस्तर विश्लेषण करून देणार आहोत। जय जवान जय किसान।